तर मुलांनो, आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे। गणित विषयाचा आपला 19वा दिवस आहे। तर आज आपण संख्या 31 ते 40 ची स्थानिक किंमत ओळखणं आणि 31 ते 40 संख्या ह्या सुट्ट्या रूपात लिहायला शिकणार आहोत आजच्या घरच्या अभ्यासामध्ये। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, पॅड, डब्याची वही, पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास लिहिण्यासाठी आपल्याला बसायचं आहे। संख्यांचे सगळे रूप आपल्याला शिकायचे आहेत। ठीक आहे, ओके। नमस्कार मुलांनो, आता आपल्याला संख्येची स्थानिक किंमत शोधायची आहे। आता हे खुर्च्या मी नेहमी का आणते की ह्या खुर्च्या तुम्हाला काय करतात की एखाद्या संख्येची, आता कोणतीही संख्या तयार होत असताना त्याच्यात दोन अंक असतात, 1 आणि 4 हे दोन अंक, हे तुम्हाला लिहायचे बरं का। हे तुम्हाला लिहित इकडे लक्ष द्यायचे आणि इकडे समजून घेत हे लिहायचे। हे दोन्ही गोष्टी तुम्हाला एकदाच करायचे कारण की मी तुमच्या वर्गात नाहीये, आपण व्हिडिओवर अभ्यास करत आहोत। तर इथं बघा दोन संख्या आहेत, 1 आणि 4। आता 1 आणि 4 ह्या संख्या आहेत, मग ह्या संख्यांचं मग दोन संख्या आहेत, मग ह्या दोघांची किंमत ही वेगवेगळी असते। हा जो 1 आहे हा एक दशकाच्या जागेवर आहे आणि हा जो 4 आहे तो एककाच्या जागेवर आहे। मग एककाच्या जागेवर जो असतो, एककाच्या म्हणजे उजवीकडून पहिली संख्या आणि दशक म्हणजे उजवीकडून दुसरी संख्या। जो एककाच्या जागेवरचा जो अंक आहे त्याला आपण एककाची जागा एकक म्हणतो आणि जो उजवीकडून दुसरा अंक आहे त्याला आपण दशक म्हणतो। दशक आणि एककामधला फरक आता ह्या दोन खुर्च्या तुम्हाला सांगणार आहेत। आता हे जे 4 आहे तर हे 4 ची स्थानिक किंमत किती असणार आहे बघा। हा आपला 1 आहे आणि हा आपला 4 आहे। 1 आणि 4 हे दोघ जण वेगवेगळ्या खुर्चीवर बसलेले आहेत। हा 1 आहे, 4 आहे एककाच्या जागेवर आणि हा 1 आहे दशकाच्या जागेवर। आता ह्या 1 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, दशकाच्या जागेवर असल्यामुळे ह्या एककाची स्थानिक किंमत असणार आहे 10। ह्या एककाची स्थानिक किंमत किती असणार आहे 10 आणि ह्या 4 ची स्थानिक किंमत 4च असणार आहे कारण की ही खुर्ची कोणाची आहे, एककाची खुर्ची, म्हणून 1 दशक 4 मध्ये 10 अधिक 4 म्हणजे 14 रोज झालेले आहेत। तर आता हे 4 ची स्थानिक किंमत किती आहे, 4च आहे। ह्या 4 ची स्थानिक किंमत किती आहे, 4च आहे। आता 3 दशक 2 32। आता हे 3 दशक आहेत आणि हे 2 एकक आहेत, 3 आणि हे 2 एकक आहेत। आता हे 3 ची जागा कोणती आहे, एकक दशक, इकडून मोजायला सुरुवात करायचं, एकक दशक, ह्या 3 ची जागा कोणती आहे, दशकाची आहे। आता हे दशकाच्या खाली आपल्याला अंडरलाईन केलेली आहे, म्हणजे काय म्हटलेलं आहे की तुम्हाला अंडरलाईन केलेल्या अक्षराची तुम्हाला स्थानिक किंमत सांगायची आहे। आता 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 3 कोणत्या खुर्चीवर बसलेला आहे, एकक दशक, दशकाच्या खुर्चीवर 3 बसलेला आहे, म्हणजे आता ह्या 3 ची स्थानिक किंमत असणार आहे आपली 30। ह्या 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 30 असणार आहे। 3 ची स्थानिक किंमत किती आहे, 30 आहे। आता पुढची संख्या बघा, आता इथं दोन संख्या आहेत, 3 आणि 3। आता ह्या 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, कशाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, ह्या 3 च्या खाली अंडरलाईन केलेली, म्हणजे ही 3 कोणत्या जागेवर आहे, एकक दशक। ह्या 3 कुठं बसलेले आहेत, एकक दशक, एककाच्या जागेवरचे हे 3 आहेत, म्हणजे हे एककाच्या जागेवरचे 3 आहेत, दोन्ही 3 आहेत बघा, पण दोघांची किंमत ही वेगवेगळी आहे। तर हे 3 बसलेले आहेत एककाच्या जागेवर, म्हणून ह्या 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे आपली, 3च असणार आहे। ह्या 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 3च असणार आहे। पुढची आपली संख्या आहे 35, 3 दशक 5 एकक। आता हे आपले 35 आहे। आता 35 मध्ये कशाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, 3 च्या खाली अंडरलाईन केलेली आहे, म्हणजे काय, 3 ची तुम्हाला स्थानिक किंमत सांगायची। 3 ची स्थानिक किंमत कोणत्या स्थानावरून, 3 कोणत्या जागेवर बसलेला आहे, एकक दशक, एकक दशक। आता ह्या दशकाच्या जागेवर बसलेला आहे म्हणून त्याची किंमत किती आहे, दशकाची किंमत असते 30। ह्या दशकाची किंमत किती असते, 30, म्हणून ह्या 3 ची स्थानिक किंमत आहे आपली 30। पुढे आहे बघा 40, एकक दशक, हे किती आहे, 4 दशक, मग ह्या 4 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 40।
ह्या 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे 40, कारण की हे 4 आहे जे आहेत 10, 20, 30, 40, ह्या 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे 40. हे गणित राहिलेले आपण सोडवूयात. पुढची आपली संख्या आहे 36 व ह्या 36 संख्येमध्ये 6 ही संख्या जी आहे ही 6 संख्या एककाच्या जागेवर आहे आणि 3 ही संख्या दशकाच्या जागेवर आहे. आता ह्या 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे आपली एककाच्या जागेवर असल्यामुळे 6ची स्थानिक किंमत असणार आहे 6च. आपल्या 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे 6च असणार आहे. पुढची आपली संख्या आहे 31. तर इथं अंडरलाईन कशाला केलेलं आहे ह्या 3ला अंडरलाईन केलेले. 3ला अंडरलाईन केलेले म्हणजे तुम्हाला ह्या 3ची स्थानिक किंमत सांगायची. आता 3 एकक आणि 3 म्हणजे दशक. 1 दशक 3 31. मग आता हे 3ची दशकाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 3ची किंमत किती असणार आहे दशक. दशकाची किंमत किती असते 3. 3ची किंमत किती असणार आहे 30. 3ची किंमत किती असणार आहे 30, कारण की तो कोणत्या खुर्चीवर बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे म्हणून ह्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 30. पुढची संख्या आहे आपली 34. 34 मध्ये 4 हे एककाच्या जागेवर आहे. 4 हे एककाच्या जागेवर आहे म्हणून आता हे 4ची किंमत किती असणार आहे फक्त 4च, कारण की तो एककाच्या जागेवर आहे म्हणून त्याची 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे 4. स्थानिक किंमत म्हणजे स्थानावरून किंमत. मग आता इथं 2 संख्या असतात, 3 संख्या असतात, कधी 5 संख्या असतात. मग ते 5 संख्यामध्ये कशाची स्थानिक किंमत विचारली हे आपल्याला परीक्षेमध्ये पाहणं आवश्यक असतं. तर आता इथं बघा 37 2 संख्या अंक आहेत 3 आणि 7. पण आता हे 3 आणि 7 मध्ये 3ची स्थानिक किंमत आपल्याला विचारलेली आहे. आता हे 3ची स्थानिक किंमत कशी बघणार आपण. हे 3 कोणत्या जागेवर आहे एकक दशक. दशकाच्या जागेवर हे 3 आहे म्हणून आता ह्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 30. ह्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 30, कारण की तो दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे. इकडून पहिली संख्या ही एकक असते आणि दुसरी संख्या ही दशक असते. उजव्या हाताकडून पहिली संख्या ही एकक असते आणि दुसरी संख्या ही दशक असते. पुढची संख्या आहे आपली 3 दशक 8 38. 3 दशक 8 38. 38 मध्ये बघा आता स्थानिक किंमत कशाची विचारली आपल्याला 8ची स्थानिक किंमत विचारलेली. आता एककाच्या जागेवर 8 आहे आणि इथं आहे 8. 8ची स्थानिक किंमत किती आहे 8च आहे. आपल्या 8ची स्थानिक किंमत किती आहे 8च आहे. आता आपली पुढची संख्या आहे 26. 26 मध्ये 2 हे दशकाच्या जागेवर आहे. दशकाच्या जागेवर किती आहे 2. दशकाच्या जागेवर आहे आपलं 2. आता हे दशकाच्या जागेवरच्या 2ची स्थानिक किंमत किती असणार आहे आपली 20. हे बघा दशक. दशकाची किंमत किती असणार आहे 20. पुढची आपली संख्या आहे 27. कोणती संख्या आहे 27. आता 27 मध्ये दशकाच्या जागेवर 2 आहे आणि एककाच्या जागेवर 7 आहे. एकक दशक. 7 हे एककाच्या जागेवर. मग 7ची स्थानिक किंमत विचारलेली आहे आपल्याला. अंडरलाईन कशाला केलेली आहे 7ला अंडरलाईन केलेली आहे म्हणून 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे 7च असणार आहे. 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे 7च असणार आहे. 3 दशक 9 39. पुढची आपली संख्या आहे 3 दशक 9 39. तर 39 संख्येमध्ये 3च्या खाली काय आहे अंडरलाईन आहे. 3च्या खाली काय अंडरलाईन आहे. मग आता ह्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 10 20 30. ह्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 30. कारण की तो हा 3 बसलेला आहे एकक दशक. दशकाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 30. पुढची आपली संख्या झालेली आहे डबल आलेली आहे. तर 33 ह्या संख्येमध्ये 3 हे एककाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 3. आता 1 दशक 2 12. अंडरलाईन 2ला केलेली आहे. एकक दशक. एकक दशक म्हणजे आता ह्या 2ची स्थानिक किंमत किती असणार आहे 2च. आता एकक दशक. एकक दशक म्हणजे हे 2 कोणत्या जागेवर आहेत दशकाच्या. मग 2 दशक म्हणजे किती 20. 2 दशक म्हणजे किती 20. तर अशा प्रकारे तुम्हाला स्थानिक किंमत हळूहळू समजेल.
थोड्या दिवसानंतर मी तुम्हाला उत्तरही सांगणार नाही, तुम्हाला स्वतः संख्यांची स्थानिक किंमत लिहायची आहे. ठीक आहे, सगळ्यांना स्थानिक किंमत कळाली. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला संख्या ह्या सुट्ट्या रूपात लिहायच्या. सुट्ट्या रूपामध्ये म्हणजे कसं की आपण नेहमी तुम्ही संख्या ही कशी तयार होते, तयार कशी होते, मोकळी कशी होते, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. कारण की संख्या तयार करत असताना मी तुम्हाला बरेच वेगवेगळ्या पद्धतीने संख्या कशा तयार होतात, संख्याचं रूप कसं आहे, संख्या म्हणजे नेमकं काय, हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करत आहे. आता संख्या आपल्याला सुट्ट्या रूपात करायच्या. सुट्ट्या म्हणजे 31 म्हणजे किती हे बघा, हे 10 रुपये म्हणजे 1 दशक आहेत. 20 रुपये झाले आणि हे झाले 31 रुपये. आपले किती रुपये झाले? 31. 10, 20, 30. 30 आणि हा 1 रुपया, किती रुपये झाले आपले? 31. किती रुपये झाले? 31 रुपये म्हणजे किती हे लिहायचे बरं का तुम्हाला. प्रश्न सुद्धा लिहायचा आहे, प्रश्न लिहायचा प्रयत्न करा. आता 31 म्हणजे किती? 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 1. हे किती झाले आपले? 31. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 1 म्हणजे किती रुपये झाले आपले? 31 रुपये झाले. आता पुढचा संख्या आहे आपली 32. 32 रुपये म्हणजे किती? हे बघा, 10 अधिक 10 20 रुपये झाले. हे 30 रुपये झाले. 30 रुपये आणि वरती 2 म्हणजे 32. आता हे 10 का केलेले? आपल्याला ह्याच्यातले दशक वेगळे करायचे. 32 ह्या संख्येमधले दशक वेगळे करायचे. 32 मध्ये किती दशक आहेत? 1, 2, 3 दशक आहेत. आणि वरचे एकक, हे जे नाणी आहेत ते एकक रुपयामध्ये आहेत. आणि हे जे नोट आहेत ते दशकाच्या रूपात आहेत. बघा, हे जे 10 आहेत ते दशक आहेत आणि हे नाणे जे आहेत ते एकक आहेत. तर 32 रुपये म्हणजे किती? 10, 20, 30 आणि हे 31, 32 हे 2 रुपये. अशा प्रकारे 32चं सुट्ट झालं. आता पुढची संख्या आहे आपली 33. 33 म्हणजे किती? 10, 20, 30. 30 आणि वरती हे 31 रुपये, 1 रुपया घेतला 32 रुपये आणि हा 1 रुपया घेतला 33 रुपये झाले. किती रुपये झाले? 33. 10, 20, 30, 31, 32, 33 रुपये अशा प्रकारे आपले तयार झालेले आहेत. पुढची संख्या आहे आपली 34. 34 म्हणजे किती बघा? 34. 10, 20, 30. आता 2 रुपयाची 2 नाणी घेतली मी. 2 आणि हे 2. 10, 20, 30, 31, 32, 33, 34. 34 रुपये म्हणजे किती? 3 10 आणि एककाचे 4. आता पुढची संख्या आहे 35. पुढची संख्या कोणती आहे आपली? 35. 10, 20, 30 आणि हे 5 रुपयाचं मी एक नाणं घेतलेले, 5 रुपयाचं नाणं घेतलेले. तर आता हे 35 रुपये झाले. 10, 20, 30 आणि हे 5, 35 रुपये झाले. मग 35 मध्ये हे जे 3 10 आहेत ते 3 दशक आहेत आणि हे 5 जे आहेत ते एकक आहेत. अशा प्रकारे आपली 35 ही संख्या तयार झालेली आहे. आता पुढची संख्या आहे आपली 36. हे लिहायचं तुम्हाला. 36. 36 म्हणजे किती येत रे? 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36. किती झाले हे? 36. 36 म्हणजे किती? 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36. ह्या अशा प्रकारे आपली ही 36 संख्या तयार झालेली आहे. पुढची संख्या आहे आपली 37. 10, 20, 30 आणि 5, 35, 35, 36, 37 असे आपले 37 रुपये तयार झाले. 10, 20, 30, 30 आणि 5, 35, 36, 37 हे असे आपले 37 रुपये तयार झालेले आहेत. पुढची संख्या आहे आपली 38. 38 कसे तयार झाले? 10, 20, 30, 30 आणि वरती 5, 35, 35 आणि 2, 36, 37 आणि हा 1 रुपया झाला 38. आता हे तुम्ही पटकन बेरीज केली. का बरं केली? कारण की तुम्हाला पैसे माहितीत. तुम्ही रोज पैसे हाताळतात, आईकडून पैसे घेतात, पप्पाकडून पैसे घेतात, दुकानात जातात, काहीतरी आणतात, म्हणून तुम्हाला हे पैसे माहिती आहेत. तुम्हाला बेरीज करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही लगेच सांगतात की बाबा 10, 20, 30,
30 आणि 5 35 रुपये झाले, 36 37 आणि हा 1 रुपया झाला 38. अशा प्रकारे आपले हे 38 ही संख्या तयार झालेली आहे. पुढची आपली संख्या आहे 39. कोणती संख्या आहे? 39. 10 20 30. 10 20 30. 30 आणि 5 35. 35 आणि मी 2चा एक बंदा घेतला, 36 37 38 39. अशा प्रकारे आपले 39 रुपये तयार झाले. 10 20 30. 30 आणि 5 35 36 37 38 39. अशा प्रकारे 39 रुपये तयार झालेले आहेत. पुढची संख्या आहे आपली 40. 10 20 30 40. किती संख्या तयार झाली आपली? 40. 40 बघा, 10 20 30 40. अशा प्रकारे ह्या आपल्या संख्या आपण सुट्ट्या केल्या. सुट्ट्या करायला थोडंसं तुम्हाला समजावं म्हणून आहे. ह्याच्यावर काही परीक्षेमध्ये प्रश्न येत नाही, पण बेरीज वजाबाकी करताना किंवा मोठ्या गणितामध्ये हे आपल्याला संख्या सुट्ट्या करून सुद्धा गणित करायला सोपं जातं, म्हणून मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. तर चला मुलांनो, आता आपल्याला काय करायचं आहे? उजळणी लिहायची आहे. चला तर मग उजळणी लिहूयात. माझ्यासोबत सगळ्यांनी वाचत उजळणी लिहायची. उजळणी नेहमी वाचत लिहायची. उजळणीचा नियम आहे. आज आमच्या वर्गातल्या मुलांनी खूप मार खाल्ला. का बरं माहिती का? कारण की त्यांनी मधल्या आदल्या संख्या सांगितल्या तर त्यांना आल्याच नाहीत. वर्षभर उजळणी लिहून मणिमाळवर उजळणी वाचून काय उपयोग झाला सांगा बरं. म्हणून नेहमी उजळणी वाचतच लिहिती. ज्या मुलांनी मार खाल्ला नाही त्यांना उजळणी का बरं आली? कारण की त्यांना एक सवय होती सुरुवातीपासून की उजळणी वाचत लिहित होते. त्याच्यामुळे उजळणी हे नेहमी वाचतच लिहायची. नीट लक्षात ठेवा. उजळणी वाचत लिहिल्यावर चांगली लक्षात राहते. चला लिहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11. 1.2 12. 1.3 13. 1.4 14. 1.5 15. 1.6 16. 1.7 17. 1.8 18. 1.9 19. 2.20. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39. 4.40. 3.1 31. 3.2 32. 3.3 33. 3.4 34. 3.5 35. 3.6 36. 3.7 37. 3.8 38. 3.9 39.
4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40. आता मुलांनो आपल्याला 4च्या टप्प्यामध्ये 4चा पाढा तयार करायचा आहे. 4च्या टप्प्यामध्ये टप्पा म्हणजे काय? उड्या. टप्पा म्हणजे काय? उड्या. आता 4च्या उड्या बघणार आहेत. 4चा पाढा तयार करण्यासाठी 4 पासूनच आपल्याला काय करायचं आहे? सुरुवात करायची. जर तुम्ही 5 पासून जर 4च्या पाढ्याची सुरुवात केली तर तुमचा सगळा पाढा चुकणार आहे. नीट लक्षात ठेवा, 4च्या पाढ्याची सुरुवात 4 पासूनच करायची. बघा आता मी काय केलं, 4 पासून सुरुवात केली म्हणून मी 4 वर हे ठेवलेलं आहे. 4 पासून 4 घर पुढं 1 4 5 6 7 8. 1 2 3 4. सॉरी 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. चुकला की रे पाडा. 1 2 3 27 28 1 2 3 4. अरे ही टोपी इकडे गेली. हा 1 2 3 4. 1 2 3 4. असं मी 4च्या टप्प्यावर हे टोपे ठेवलेले आहेत. आता पाढा तयार होतो का बघू आपण. आता 4. दुसरी टोपी कुठे आहे आपली? 8 वर. तिसरी टोपी कुठे आहे? 12 वर. चौथी टोपी कुठे आहे आपली? 16 वर. पाचवी टोपी कुठे आहे? 20 वर. सहावी टोपी कुठे आहे? 24 वर. सातवी टोपी कुठे आहे आपली? 28 वर. आठवी टोपी कुठे आहे? 32 वर. आणि 9वी टोपी कुठे आहे? 36 वर. आणि शेवटी 10वी टोपी आपली कुठे आहे? 40 वर. आता ह्याला आपण कसं वाचणार? 4चा पाढा कसा म्हणणार? पहिली टोपी म्हणून 1 म्हणायचं, दुसरी टोपी म्हणून दुने म्हणायचं, तिसरी टोपी आहे म्हणून त्रिक म्हणायचं, चौथी टोपी आहे म्हणून चौक म्हणायचं, पाचवी टोपी आहे म्हणून पंच, आणि सहावी टोपी आहे म्हणून सखे, सातवी टोपी आहे म्हणून आठे, आणि 9वी टोपी आहे म्हणून नवे, आणि 10वी टोपी आहे म्हणून 4 10 दही म्हणतात. हा चला आता आपण वाचत पाढा लिहू. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, लाईट गेलेली बर का. 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36,
चार दही 40, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत 28, 4 आठ 32, 4 नवे 36, 4 दही 40, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत 28, 4 आठ 32, 4 नवे 36, 4 दही 40, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत 28, 4 आठ 32, 4 नवे 36, 4 दही 40, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत 28, 4 आठ 32, 4 नवे 36, 4 दही 40, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत 28, 4 आठ 32, 4 नवे 36, 4 दही 40. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपला 4चा पाढा झालेला आहे.